आज स्पेशल पाहुणचारमध्ये बनणार आहे पोह्यांचा क्रिस्पी चिवडा, ज्याला आपण चहाच्या वेळेवर सुद्धा एन्जॉय करू शकतो। आमच्याकडची खूप स्पेशल पदार्थ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आज त्यातील आहे एक स्पेशल चिवडा। चिवडा आपण बाहेरून घेत असतो, पण आज घरचा बनवूया आणि स्पेशल बनवूया। आज एखाद्या स्पेशल प्रोग्राम करिता साधारण 3 किलोचा परफेक्ट प्रमाणामध्ये आपण हा चिवडा बनवणार आहे। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चिवडा बनवण्याकरिता सर्वप्रथम साधारणतः 14 ते 15 कांदे उभे आणि पातळ कापून त्याला उन्हामध्ये वाळवून घेतले आहे आणि त्यासोबतच 1 पाव मिरची सुद्धा कापून त्याला उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। 3 किलोचा चिवडा बनवण्याकरिता साधारणतः अर्धा किलो मी दालिया घेतलेला आहे। त्याचबरोबर चिवड्याकरिता साधारणतः 3 किलो पातळ पोहे उन्हामध्ये वाळवून त्याला चाळून घेतलेले आहे आणि चिवड्याला छान कुरकुरीत टेस्ट येण्याकरिता मी साधारणतः अर्धा किलो मकई पोहे घेतलेले आहे आणि त्यासोबतच मी साधारणतः अर्धा किलो लाल शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही या व्यतिरिक्त पांढरे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर मी कढीपत्त्याचे पाने काढून घेतलेले आहे। या प्रमाणामध्ये कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। यानंतर चिवड्याकरिता पातळ पोहे हे भाजून घेण्याकरिता मी एका कढईमध्ये थोड्या प्रमाणामध्ये पोहे घेतलेले आहे। त्यामध्ये थोडे मीठ आणि तेल घालून आपण कुरकुरीत असे पोहे भाजून घेऊया। टेस्ट येण्याकरिता आणि पोहे हे कुरकुरीत भाजण्याकरिता मी यामध्ये थोडे मीठ आणि थोडे तेल घालून अशा प्रकारे थोडे कुरकुरीत असे पोहे भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पोहे छान कडक होईपर्यंत आपल्याला छोट्या किंवा मोठ्या फ्लेमवर कंटिन्यू हे पोहे भाजून घ्यायचे आहे। एक महत्त्वाची टिप्स म्हणजे पोहे आकसू नये यासाठी आपल्याला कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकायचे आहे। असे हे चिवड्याकरिता पोहे भाजून झालेले आहे। याचा रंग सुद्धा बदललेला आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे 3 किलोचा चिवडा बनवण्याकरिता संपूर्ण पोहे मी अशा प्रकारे कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। त्यानंतर मी चिवड्याकरिता लागणारे साहित्य तळण्याकरिता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये सर्वप्रथम मकई पोहे तळून घेऊया। अशा प्रकारे मोठ्या फ्लेममध्ये आपल्याला यामध्ये पोहे हे तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे संपूर्ण मकई पोहे हे तळून झाल्यानंतर आपण याच तेलामध्ये संपूर्ण शेंगदाणे तळून घेऊया। छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहे। असे हे आपले शेंगदाणे लालसर तळून झालेले आहे। यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता सुद्धा तळून घेऊया। कढीपत्ता हा तळून झाल्यानंतर आपण साधारणतः अर्धा किलो दालिया घेतलेला आहे, तो सुद्धा या तेलामध्ये तळून घेऊया। दालिया हा भाजलेला असल्यामुळे आपल्याला थोड्याच फ्लेमवर या तेलामध्ये दालिया तळून घ्यायचा आहे। चिवड्याकरिता दालिया हा भाजून झाल्यानंतर आपण मिरची ही कापून छान उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि कांदे सुद्धा उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहे। ते या तेलामध्ये थोडे तळून घेऊया। यानंतर आपण थोडे साधारणतः अर्धा किलो जाडे पोहे घेतलेले आहे, ते सुद्धा या तेलामध्ये तळून घेऊया। अशा प्रकारे
परफेक्ट प्रमाणामध्ये साहित्य घेऊन आपल्याला हा 3 किलो प्रमाणामध्ये चिवडा बनवून घ्यायचा आहे। मी साधारणतः 3 किलो पातळ पोहे भाजून घेतलेले आहे। त्यामध्ये हे संपूर्ण तळलेले साहित्य घालून हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे यामध्ये मी परफेक्ट प्रमाणामध्ये साहित्य घेऊन हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलेले आहे। त्यानंतर मी खलबत्त्याच्या सहाय्याने अर्धा वाटी दाणे हे जाडसर बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर साधारण परफेक्ट प्रमाणामध्ये 1 टेबलस्पून खाकस, 4 टेबलस्पून तीळ, त्यासोबतच 2 टेबलस्पून जिरा आणि 5 टेबलस्पून सोप घेतलेली आहे आणि त्यासोबतच 4 टेबलस्पून हळद आणि 3 टेबलस्पून तिखट घेतलेले आहे। 3 किलोच्या चिवड्याकरिता आपण या परफेक्ट प्रमाणामध्ये साहित्य घेऊन हा चिवडा बनवणार आहे। त्यानंतर चिवडा बनवण्याचा मसाला बनवण्याकरिता मी तळलेल्या पदार्थाच्या तेलामध्ये खाकस, तीळ, जिरा, सोप आणि जाडसर धणे बारीक करून घेतलेले आहे ते टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर मी साधारणतः 4 टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 3 टेबलस्पून तिखट घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया। साधारण 3 किलोच्या चिवड्याकरिता आपण हे मिश्रण घेतलेले आहे। मसाले छान तेलामध्ये झाल्यानंतर पोह्यांच्या मिश्रणामध्ये हे संपूर्ण मसाले आपण टाकून घेऊया। त्यानंतर आपण हे मसाले टाकल्यानंतर हे संपूर्ण चिवड्याचे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून साखर सुद्धा टाकूया। अशा प्रकारे संपूर्ण पोहे आणि तळलेल्या पदार्थाचे मिश्रण एकजीव करून संपूर्ण बाजूने मसाले हे हलवून घ्यायचे आहे। किती छान झालेला आहे आणि रोजच्या वापरातल्या वस्तूपासूनच आपण हा आज चिवडा बनवलेला आहे। तुम्ही पण एकदा हा चिवडा घरी नक्की बनवून बघा आणि आपण हा बंद डब्यामध्ये ठेवून जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू शकतो। असा हा एखाद्या प्रोग्राम करिता मोठ्या क्वांटिटीमध्ये चिवडा बनवून तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनवर आणि चहाच्या वेळेवर सुद्धा एन्जॉय करू शकता आणि तुम्ही बघू शकता की याला बनविणे किती सोपी आहे। असा हा पोहे न आकसता कुरकुरीत चिवडा हा तयार झालेला आहे आणि चिवड्याची रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर स्पेशल पाहुणचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।